मी आता तुम्हाला घडीची चपाती करून दाखवणार आहे. गोल अगदी टम्म फुगणारी. बघा असा गोळा घ्यायचा चपातीसाठी. हा मी एवढा गोळा घेतलाय. मला पीठ लावून लाटायचं. मी गॅस चालू ठेवलेला आहे तवा गरम व्हायसाठी. अशी लाटायची थोडी छोटी पोळी. त्याला असं तेल लावायचं. दिसतंय काय? असं चिकन करून घ्यायचं. बघितलं काय? इथं तेल लावायचं. आपल्या घडीला पण तेल लावायचं. असं एकदा असे असं असं जरा असे कोपरे हे करायचे, मोडायचे. पीठ लावायचं भरपूर. अगदी अशी पोळपाटावर गोल चपाती लाटून घ्यायची. गोल आपल्याला जमेल तेवढी गोल पातळ. पातळ म्हणजे अगदी का पातळ नाही, अशी गुटगुटीत पाहिजे म्हणजे टम्म फुगतं. जिकडं कोपरे आलेत असं वाटते तिकडं गोलाकार देऊन घ्यायचा. मध्ये मध्ये चिटकत असेल तर थोडं थोडं पीठ लावायचं. मला जास्ती पीठ लावलेलं आवडत नाही म्हणून मी जास्त पीठ लावत नाही. आता तवा छान तापलेला आहे. आता तव्यावर टाकून भाजून घ्यायची. दिसते का? हा तवा मोठा गॅस करायचा. मोठ्या गॅसवर चपाती भाजायची कधी पण, म्हणजे मऊ लुसलुशीत राहते. तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूने. चांगले काठ पण भाजून घ्यायचे. अशी घडी मारून काठ भाजायची. फुगल्यामुळं काय होते, काठ भाजत नाही. झाली का? पूर्ण भाजून झाली चपाती.